या गावच्या यात्रेनिमित्त डायरेक्ट 80+ साऊंड होत आणि एवढा खतरनाक राडा होता काय बोलायलाच नको. प्रत्येक चौकात नुसतं कॉम्पिटिशनच होत होती. एवढे सगळे साऊंड एकदम बघायला आम्ही 32 रायात आलेलो. गाडी इथंच पार्किंग लावून आम्ही चालत गावात निघालो. गावात आम्ही नुसतं पोहोचलोच होतो तेवढ्यात आम्हाला एक कॉम्पिटिशन बघायला मिळालं आणि इथनं साऊंडला पण सुरुवात झाली. गावात पुढे जाईल तसं एक एक साऊंड बघायलाच भेटत होत. तिथल्या साऊंड समोर जरा जास्तच गर्दी झाली. नक्की का झाली हे बघायला आम्ही जरा पुढे गेलो. तिथून पुढे गेल्यावर तर चौकात डायरेक्ट 4 साऊंडचे एकदम कॉम्पिटिशन चालू होतं आणि इथलं साऊंड बघायला तर एवढी खतरनाक गर्दी झालेली काय बोलायलाच नको. आम्ही एक एक साऊंड बघायला गावात पुढे चाललोच होतो. एवढं तिथं समोर आम्हाला एपी आउटलाईन दिसला. आम्ही इथं साऊंड बघायला थांबलो तोपर्यंत आमचे बाकीचे ग्रुप मेंबर कुठेतरी गायबच झाले. पुढे गेल्यावर तर नुसतं धिंगाणाच चालू होता. बाबा तर काय ऐकतच नव्हतं. प्रत्येक चौकात जायला तिकडे नुसतं साऊंडच बघायला भेटत होतं. जरा पुढे गेल्यावर आम्हाला भव्य दिव्य देखाव पण बघायला भेटला. आम्ही पूर्ण गावात साऊंड बघायला फिरतच होतो. प्रत्येक साऊंड सोबत जबरदस्त अशी गर्दी पण होती. प्रत्येक साऊंडचा आवाज ऐकत आम्ही एका चौकात येऊन पोहोचलो जिथं आधीच 3 साऊंडचं कॉम्पिटिशन सुरू होतं. जरा वेळ मग इथलं कॉम्पिटिशन बघितलं आणि परत पुढच्या चौकात आलो आणि इथं साऊंडचा दणकाच चालू होता. या चौकात तर आता साऊंडची डायरेक्ट काळी भिंतच लावलेली. हा साऊंड ऐकून आम्ही शिवशक्ती नागराज मंडळाच्या इथे गेलो. इथला बँजो तर लय जोरात वाजत होता. मग म्हंटल आता जरा नागदेवतांचं दर्शन करावं आणि ते तुम्हाला पण बघायचं असेल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटूयात पुढच्या पार्ट मध्ये. धन्यवाद.